तर मी आता लँड झाली आहे देहरादूनला. आम्ही लँड झालो, मी आणि प्राजक्ता देहरादूनला. आणि इकडून आता आम्ही तासभर प्रवास करणार आहोत ऋषिकेशला. सकाळी 8:30ची फ्लाईट होती, इंडिगो ऑन टाईम. आणि साधारण 11च्या आधी लँड केलेलं मी. तर इथून आम्ही ऋषिकेशला जाणार आहे आणि तिकडून मग आम्ही जाणार आहोत 8 तासाचा प्रवास करणार आहोत. कुठे सांगणार आहे तुम्हाला आता ना. एकदम फुल ऑन ट्रेकिंग वाईब आहे माझा. प्राजू शूट करून आल्यामुळे आता आम्हाला वेळ मिळाला आहे जरा आपण म्हणूया खायला प्यायला ऍक्च्युली. हो. आणि आता मी इकडून देहरादून वरनं वी टूक अ कार, एक टॅक्सी घेतली आम्ही टुवर्ड्स ऋषिकेश तपोवन. आता आम्ही हरी देवीचं दर्शन घेतोय. आम्ही निघालोय ऋषिकेशवरनं केदारनाथला. साधारण 12-12:30ला निघालोय आणि असे हलत 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 आम्ही आता ऑन द वे आहोत केदारनाथला. आत्ता आहे बघा. आता बायकांना असं वाटतंय की आत्ता आम्ही जरा जमिनीवर आहोत, नाहीतर साधारण एवढंच करत चाललोय आम्ही. आणि आता हे धारी देवीचं जे आहे ते मंदिर आहे इकडे पाण्यात, जी 4 धामचं रक्षण करते. कळलं का? ती उगाच ऑरेंज टी शर्ट आहे, ऑरेंज टी शर्ट रमली ती पहाडो में. देवा, अरे इथल्या ड्रायव्हरचं मला फार कौतुक करायचंय. ज्या प्रकारे यश जी, इसको वीडियो कहते हैं, यूट्यूब आपको पता होगा. नाम बताएं आपको. यश शर्मा जी, बिलोंग टू हरियाणा. और ये है प्रिंस भाईजान. तो ये जिस तरीके से गाड़ी चला रहे हैं, अगर बॉम्बे में आ जाएंगे तो बॉम्बे में एक भी गाड़ी आपको दिखेगी नहीं. माझी हालत बघा काय झाली आहे. मुंबईवरनं जेव्हा निघाले होते ते हे सगळं इतकं भरलंय यार. कारण नेक्स्टची हालत होते, हालत. ते लोक इतक्या स्पीडने आणतात ना, माय गॉड. मला तसं झालंय की काही नको, मला मी झोपते आता बाबा. कारण परत 2 पहाटे 2-3ला उठायचंच आहे, आंघोळ करून निघायचंय. सगळं नीट असू देत बाबा. त्या केसांची हालत झाली बघा ना यार. आता हा माहोल कॅप्चर करण्यासाठी हा व्हिडिओ आहे. आता 3:30 झाले आहेत आणि आम्ही निघालोय आता. इकडून आम्ही चाललोय सोनप्रयागला. सोनप्रयागवरनं त्याच्यानंतर तिकडे ती चेकिंग वगैरे असं सगळं होणार आहे. आणि चेकिंग वगैरे झाल्यानंतर आम्ही गौरीकुंडला जाणार आहोत. त्यांच्या सुमो वगैरे असतात ते करत करत. आणि सगळं सामान घेतलंय. आमच्या काही ज्या 1 दिवस तिकडे वरती राहायच्या बॅग्स आहेत त्याच्यामध्ये त्या सगळ्या खेचरावरनं चालल्या आहेत आणि आम्ही पायी जाणार आहोत. असं आहे. आता ना मेन प्रश्न माहिती काय झाला होता, मी तुम्हाला सांगते, शेअर करते तुमच्याबरोबर. की बाबा कपडे कसे घालायचे. म्हणजे जॅकेट घेऊन जायचं आहे, पॉन्चो घेऊन जायचं आहे, करेक्ट. आतमध्ये जे आहेत ओले झाले की ते पॅन्ट वगैरे फोल्ड करता येईल असे, किंवा वॉटरप्रूफ पॅन्ट्स. आणि मग खूप लेअर चढवून उपयोग नाही, कारण तुम्ही चढत असाल सो अर्थातच तुम्हाला तशी गरमी लागणारच आहे. आणि ऊन पाऊस असा खेळ आहे संपूर्ण इथे केदारनाथच्या ट्रेकला. सो बघूया. हर हर महादेव. अशा प्रकारे आता मी निघालोय. आता सगळ्या बॅग्स आम्ही टाकणार आहोत एका हॉटेलवर आणि सॅक्ससाठी आम्ही करणार आहोत 2 ते 3 खेच, ज्याच्यावरती आम्ही आमच्या ग्रुपचे कार्यकर्ते टाकून देणार. आमच्या हॉटेलवरनं निघून आता प्रचंड गर्दीमध्ये, साधारण 5:30च झालेत पण 10 वाजल्यासारखी गर्दी आहे. तर इकडून आता आम्ही वरती चालू एका पॉइंटवर जिकडून सुमो मिळणार आहे. आणि तिकडून सुमो नंतर तो सुमोचा एक छोटासा प्रवास आहे, तिकडून आमचा ट्रेक सुरू होणार आहे. प्रचंड गर्दी आहे, प्रचंड.
ओके, आता 7 वाजलेत. आम्ही अजून लाईनीत आहोत. सुमो पकडली नाही अजून. रजिस्ट्रेशन झालं आणि आता मी सुमो पकडायला चाललोय. तिथून मग काही आमच्या ग्रुपवाल्यांना आम्ही खेचर केलंय. त्याच्यावर हे सामान टाकणार आहे, भोपटी, आणि चालत महादेवाकडे. राजू, लाईट घे, लाईट घे, लाईट घे. का गाडीत लहान असताना नाही का आपण बसायचो, सगळी मुलं मागे, तशी सगळी लहान मुलं मागे बसली आणि आता मी चाललोय. कमरेचे तर म्हणजे खोबरं आले हो, खोबरं. आणि अजून आम्ही ट्रेक पण सुरू नाही केलाय. काय कळलं? आता आम्ही नंदी बेस कॅम्पला आलो. इकडे अनेक टेंट्स आहेत, पण आम्ही आता इकडे हॉटेल केलंय पुढे. मला खूप पॅल्पिटेशन्स होत आहेत, खूप जास्त. तर तो भीमसेनी कापूर असतो त्याचा मी वास घेते. फ्रँकली मी खूप व्हिडिओज नाहीच बनवू शकले, कारण प्रवास खूप होता, खूप प्रवास होता. आणि साधारण 3-3:30ला निघालो होतो आम्ही. आत्ता साधारण 3:30-4 वाजले, जास्तच. ॲक्च्युली 5 वाजत आले. अजून आम्ही पोचतोच आहोत. खूप तयारी करून यावी लागते यार. आज तर नशिबाने आम्हाला पाऊस मिळाला नाही. पण जर तुम्ही केदारनाथला येत असाल आणि जर तुम्ही ट्रेकिंग करून येत असाल, वॉकिंग येत असाल ना, तर तुम्हाला किमान महिनाभर तरी त्याची तयारी करावी लागेल. कारण प्रचंड स्टीप आहे केदारनाथ. आणि पावसामुळे रस्ते खराब झालेत, घोडे चालतात त्याच्यामुळे रस्ते खराब झाले आहेत. खूप वास येत राहतो एकतर सतत. सो मला तर पॅल्पिटेशन आणि खूप असं उलटीसारखं झालं. बट मी काल झोपायच्या आधी म्हटलं होतं महादेवांना की तुम्ही जे द्याल, जसं द्याल तसं स्वीकारीन आणि जर्नी पुढे कंटिन्यू करीन. तुम्ही पाहता माझा चेहरा हाय अल्टिट्यूडमुळे तसं झालंय. असं आहे. तर आता मी जाणार आहोत हॉटेलला. नमस्कार. पहाटेचे 3 वाजलेत आणि हे पहा मागे कम्प्लीट धुकं आहे. पाण्याचा आवाज तुम्हाला येत असेल. आणि आता मी चाललोय देवाकडे दर्शनाला. मंदिर अगदीच जवळ आहे, साधारण 5 मिनिटावरती. आणि थोडंसं लाईन वगैरे असणार आहे. ची साडी नेसली मी आता, काळा टॉप आणि असं सगळं करून. म्हटलं की चला. पण थंडी आहे हो, काय करायचं, प्रचंड थंडी आहे. 4 डिग्री वगैरे इकडे. तुम्ही बघताय समजशी पांढरी आणि लालू लाल झाली. अप्रतिम आहे पण हे, अप्रतिम. जस्ट लुक एट दिस. आणि मला ना काय कौतुक आहे माहितीये, लोक टेंट्स मध्ये वगैरे राहिली आहेत. मला नशिबाने इतकं छान हॉटेल मिळालं, गव्हर्नमेंटच आहे. आणि पण फार कौतुक आहे मला जे लोक टेंट मध्ये राहिले त्यांचं. राजू अजून तयार होतीये. आज तिच्या आईची तब्येत जरा बरी नाहीये. सो आमचं जरा चाललंय की काय करायचं, घेऊन जायचं का काकूंना वगैरे वगैरे. पण आईनी सांगितलं की नाही, नको. कालपासून त्या खूप उलट्या करतायत. तर प्रो टिप, एकतर इकडे येताना तुमच्या सगळ्या गोष्टी ना कॅरी करा. म्हणजे ड्रायफ्रूट, हे ते वगैरे वगैरे, जे तुम्हाला आवडतं ते. थेपले वगैरे असतात ना. इथे आल्यानंतर एस्पेशली केदारनाथला ना फार काही पराठा आणि हे सगळं खाऊ नका, कारण आमच्या ग्रुपमध्ये सगळ्यांनाच खूप त्रास झालाय त्या गोष्टीचा. मी जास्तीत जास्त मॅगी खाल्ली आहे गेले 2 दिवस. कारण ते कसं आपल्या समोरच बनतं, त्याच्यात मैदा जरी असला तरी इट्स जस्ट लाईक माहिती आहे ओके ही टेस्ट किंवा यांनी काय तुम्हाला होऊ शकतं हे माहिती आहे. पण चला, प्रो टिप्स वगैरे बास झाल्या. पहाटेचे 3 वाजले. छान नट्टापट्टा असा केलाय मी.
हे पहा साडीचा वगैरे मला दाखवते ते. ठेवायचा प्रयत्न करते मी, नाही झालं तर मग राहू दे. फोन बिन पडायचा पडेलच. जय भोलेनाथ. नट्टापट्टा करून असे आम्ही केदारनाथच्या मंदिराशी इथे आलो. बापरे, थंडीचं म्हणजे काही विचारू नका. ऍक्च्युली हाय अल्टिट्यूड. सगळ्यांनी दर्शन घ्या. पहाटेचे 4:30 झाले आहेत आणि अतिशय सुंदर असं आमचं दर्शन झालंय. वा वा वा. प्रदक्षिणा घातली, जरा वेळ बसलो, ओम नमः शिवायचा जाप केला आणि आता जरा हलकं हलकं उजाडतंय. तर ते तुम्हाला कॅमेरा दिसणार नाही, हलकं हलकं उजाडतंय. आता मी इकडे जरा थांबणार, फोटो बिटो काढणार. अतिशय सुंदर असं दर्शन झालं. फॅन्टॅस्टिक. किती गोड कसं बसलंय का ते, किती छान. सो माझ्या मागे हा जो मोठा दगड आहे, जेव्हा पूर आला होता ना तेव्हा हा दगड इकडे आला आणि ह्याच्या 2 बाजूनी पाणी गेलं. म्हणजे मंदिराला इतकी सुद्धा ठेच लागली नाही. किती कमाल. आणि त्याची ती आता पूजा करतायत. आणि जस्ट बघा यार, ही फॅन्टॅस्टिक. 4:45 वाजलेत आता आणि मी म्हंटल मी थांबणार आहे आज जरा. किती सुंदर. आता जरा उजाडलंय, तुम्ही पाहू शकता माझ्या मागे. पण मला तुम्हाला दाखवायची गोष्ट ही आहे, भीमशिला. तर जेव्हा पूर आला होता ना तेव्हा हा दगड इथे येऊन इथे आला आणि या दगडाच्या वरून आणि साईडने पाणी गेलंय. म्हणजे मंदिराला जरा सुद्धा ठेच लागली नाही. सो याला भीमशिला असं म्हणतात. कमाल आहे. म्हणजे जे भाविक आतमध्ये होते ना मंदिराच्या आत, त्यांना काहीच झालं नाही. बाकी इथले जे होते भाविक ते वाहून गेले. पण किती कमाल ना. आणि खूप रिसर्च झाला या गोष्टीवर. आणि फिजिक्समध्ये असं म्हटलं जातं की इतका करेक्ट पोझिशन्ड आहे हा दगड की जरा इकडे तिकडे झाला असताना तरी सुद्धा मंदिराला काहीतरी झालं असतं. पण तसं नाही झालं. कसं होणार. हर हर महादेव. आजच्या दर्शनाची खास गोष्ट म्हणजे आम्ही ब्रह्ममुहूर्तावरती दर्शन घेतलं केदार बाबांचं. आणि यार मी सांगूच शकत नाही. म्हणजे इथे येईस तोपर्यंत खूप अडचणी आल्या किंवा जे काही, आणि इथे आल्यानंतर ना सगळं विरून गेलंय. सगळं असं काय लीला असते ना यार. कमाल. तर आता आमची वरात निघालीये. आता मी हॉटेलवर चाललोय. थोडा वेळ आराम करून मग आम्ही उतरायचं सुरू करणार आहोत. आणि मग बघणार कसं काय आहे. म्हणजे खेचर घ्यायचंय का पालखी घ्यायची आहे. सामान आहे आमच्याकडे. पण काय दर्शन झालंय आमचं यार, आउटस्टँडिंग. आणि खरंच सांगते, आम्ही इकडे 3 वाजल्यापासून आहोत. आत्ता कुठे आम्ही निघालो. इकडे या परिसरात आल्यानंतर मंदिराच्या आवारातनं तुमचा पायच निघत नाही. आणि फारच कमाल. म्हणजे आम्ही भीमशिला बघितली, तिकडे आम्ही थोडासा वेळ घालवला, त्यानंतर जप केला
आणि फारच आउटस्टँडिंग म्हणजे अशा प्रकारे केदारनाथचं आमचं दर्शन झालंय आणि आता आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत. इथून आता आम्ही खाली उतरल्यानंतर आम्ही हॉटेलवर जाणार आहोत आणि मग तिकडून उद्या बद्रीनाथ. हर हर महादेव. मी अशा प्रकारे ट्रेक करत आली आणि दिस इज माय व्ह्यू राईट नाव. ओव्हर एम्बिशियस पण आय कांट गो बॅक नाव. सो इट इज व्हॉट इट इज. ब्युटिफुल ना. बापरे, ते म्हणतात ना शेवटचे काही किलोमीटर म्हणजे खरंच तुमची परीक्षा असते. तसंच झालं. शेवटचे 4.5 किलोमीटर आहे. बरं, इथे कोणीही ऍक्च्युअल किलोमीटर किती आहे हे सांगतच नाही. कितीही बोर्ड लावले असतील ना तरी तुम्ही ज्या हिशोबाने ते मोजता मापता इट इज ऑल डिफरंट. तेव्हा गौरी कुंडला निघाली मी पोचलेच नाही. 5 किलोमीटर अजून. गौरी कुंडच्या गेटला बापरे, ओ माय गॉड. बापरे म्हणजे बापरे. अय ग, कधी एकदा जाऊन थंड पाण्याने आंघोळ करते असं झालंय मला. खूप टिप्स द्यायचे ना मला तुम्हाला. व्हिडिओ एंड पर्यंत बघा डेफिनेटली.